रायगड झेडपीतल्या सत्ता स्थापनेचं आता सूत्र ठरलंय। भाजप आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का दिसतोय। भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचं ठरलेलं आहे आणि भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार आहे। शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे। शिवसेनेनं या संदर्भात अनेक प्रयत्न केले होते, त्याचप्रमाणे इशारे सुद्धा दिलेले होते आणि आता मात्र या संदर्भात हा धक्का शिवसेनेला बसलेला दिसतो आहे। भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला धक्का देत एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला। ओम देशमुखांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, खरं तर रायगडमध्ये झेडपी सत्ता स्थापनेच्या सूत्र ठरलंय। भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला धक्का दिलेला आहे। शिवसेनेने भरपूर प्रयत्न केले होते सत्तेत सहभागी होण्यासाठी, मात्र बहुधा हे यशस्वी झालेलं दिसत नाही। काय नेमकं रायगडमध्ये झालंय? अनुपमा, खरं तर रायगड पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि यावेळेला चर्चा होण्याचं कारण ते म्हणजे रायगड जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळं समीकरण पाहायला मिळतंय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र शिवसेनेला कुठेतरी मोठा धक्का दिलाय। रायगड जिल्हा परिषदेमध्ये आता भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, या संदर्भातल्या चर्चांवरती आता शिक्कामोर्तब झालंय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झाला असून आता शिवसेनेला मात्र कुठेतरी विरोधी पक्षामध्ये बसावं लागणार आहे। त्यामुळे पालकमंत्रीपद पारड्यात पडण्याआधीच जिल्हा परिषदेची सत्ता आता शिवसेनेच्या हातून भाजप आणि राष्ट्रवादीने हुसकावून घेतली। त्यामुळे खूप मोठा सेटबॅक हा कोकणामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा बसल्याचं या निमित्तानं बोललं जातं। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीबद्दल आता शिवसेनेकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते आणि कोकणात यामुळे शिमगा होतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।